तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात शनिवार वाड्याविषयी. आणि मी आणि माझे सर्व मित्र आज आलो शनिवार वाड्याला भेट द्यायला. तर चला आज आपण जाणून घेऊ शनिवार वाड्याविषयी. तर शनिवार वाडा हा पहिला बाजीराव पेशवा यांनी 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा हा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याचे सांस्कृतिक प्रतीक मानले जाते. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवार वाड्याची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावाने ओळखले जातात. शनिवार वाड्यासमोर पहिल्या बाजीरावाचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे. शनिवार वाड्यात गणेश महल, रंगमहल, आरसा महल, हस्तिदंत महल आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाड्यासमोर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. तर आपण जाणून घेतलेला आहे शनिवार वाड्याविषयी. तर शनिवार वाड्याविषयी अजून काय आहे ते आपण जाणून घेऊयात. तर शनिवार वाडा हा ऐतिहासिक तटबंदी आहे आणि तो 1932 मध्ये बांधले गेले. आणि वाडा हा मराठा साम्राज्याच्या पेशव्याच्या 7 मजली हा राजवाडा आहे आणि म्हटले जाते की शनिवार वाडा ही या काळातील इतिहासातील सर्व कलात्मक आणि मनमोहक निर्मिती होती. पूर्वी हा किल्ला फक्त दगडांचा वापर करून बांधण्यात येत होता. शनिवार वाडा हा किल्ला राजस्थानच्या कंत्राटदारांनी बांधला होता. काम पूर्ण झाल्यावर पेशवांनी नाईक ही पदवी दिली. या किल्ल्यातील सागवानचे लाकूड जुन्नरच्या जंगलामधून, चिंचवडच्या खानातून दगड व जेजुरीच्या खूणेतून आणली जात होती. यानंतर पेशव्यांनी शनिवार वाड्यात पाण्याची कारंजी, जलाशय यांसारख्या अनेक गोष्टी बांधल्या. हा वाडा पुण्यातील कसबा या पेठेतील मुळा मुठा नदीजवळ आहे. शनिवार वाड्यातील बांधकाम पूर्ण झाल्यामुळे ब्रिटिश सैन्याने यावर हल्ला केला. त्यामुळे राजवाड्याचे मोठे नुकसान झाले. शनिवार वाड्याचा फक्त मुख्य बाह्य भाग हा पुणे शहराला भेट देऊन आजही आपल्याला दिसतो. तर शनिवार वाड्याची ही होती थोडी बहुत माहिती.